वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. सो येते आली आहे मी घरी. ॲक्च्युली मला एका शूटला जायचं होतं, सो मी तिकडे गेली होती. छान झालं शूट. पहिलं शूट होतं माझं आउटडोर असं, पण छान होतं. फर्स्ट अटेम्प्ट माझा छान होता. हो, हार्दिकला बी नेलं नव्हतं. हार्दिकला मी चुकून गेली होती है ना हार्दिक. आता मी कुकर लावते आणि मी आज काहीतरी विचार करते नवीन ट्रायल रेसिपी करायची. सो बघूयात मी काय करते. नाही नवीन नाही खायचं काहीतरी है ना. असो मी बाहेरचा द व्ह्यू दाखवते, कुकर लावते आणि मग खाली जाऊयात हार्दीला घेऊन है ना. हार्दी चेंज पण करते. असं काहीतरी ड्रेस आहे माझा. से हाय हाय. जायचं खाली. आम्ही आत्ताच झोपेतून उठलो आहे ना. चला लगेच चला जायचं खाली. चला तर रिव्ह्यू चला. इथे मी घेतले चहा करायला, कारण आज लेट झालं आहे चहा करायला आणि पप्पासुद्धा वाट बघत होते. पप्पा म्हणजे माझे सासरे आलेले आहेत, त्यामुळे त्यांना चहा लवकर लागतो आणि मी विसरून गेले. चला पटकन चहा ठेवून घेतला. हे तुपाचं भांडं आहे ना, हे आता काय निघणार नाही. सो आता ह्याला एक ट्रिक आहे. आता युजली हे तुपाचं भांडं ना माझ्याकडून लवकर निघत नाही. ह्याला 1-1.5 दिवस तरी मला भिजवावं लागतं. असं का मला कळत नाही, पण त्याच्यावर मी एक सोल्युशन काढले. असं थोडंसं पाणी टाकायचं, ते गरम करायला ठेवायचं, त्याच्यामध्ये सोडा टाकायचा आणि थोडंसं विनेगर टाकायचं आणि छान एक उकळी येऊन द्यायची. लिटरली ना 2 ते 3 मिनटातच हे कडक झालेलं भांडं निघून जातं. नक्की ट्रिक ट्राय करा जर तुमचंही भांडं असंच होत असेल तर. पण माझं तर खूप इझिली निघतं. आणि हे असं तूप छान असं दाणेदार तूप तयार झाले माझं कालचं. हे छान गार होऊन गेलं आणि बघताय ना, हे कालचं तूप आहे म्हणजे भांडंसुद्धा कालचं आहे, पण हे आजपर्यंत निघालेलं नाही आहे कारण ते एवढं कडकच झालेलं आहे. मी तुम्हाला म्हणलं तर खरी नवीन काहीतरी रेसिपी, पण नवीन नाही आहे ही जरा जुनीच आहे. मी आत्ताच नाही सांगणार मी काय केलेलं आहे, पण इथे मी सगळ्या प्रकारच्या डाळी टाकल्यात. ही उडदाची डाळ आहे, पांढरी घरची डाळ आहे त्याच्यामुळे तशी वाटते आहे. इवन हरभऱ्याची डाळसुद्धा घरची आहे. नंतर मूग डाळ, तूर डाळ अशा सगळ्या, आणि मसूर डाळ असेल ना ती पण टाका, माझ्याकडे ती नव्हती. सो मी एवढ्या सगळ्या डाळी घेतल्यात आणि कुकर लावला. चला इथे माझा चहासुद्धा दुसऱ्या साईडला तयार झालेला आहे. सो मी तो वतून घेतला, पप्पांनासुद्धा दिला आणि नंतर हा कुकरसुद्धा पटकन लावून घेतला. ह्याच्यामध्ये डाळीमध्ये मी एक टोमॅटो चिरून टाकला आहे, थोडंसं मीठ टाकले दोन्ही ह्याच्यामध्ये, डाळीमध्ये थोडंसं तेल टाकले आणि छान कुकर लावून घेतला. ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्या, कारण उडीद डाळ असल्यामुळे आणि हरभरा डाळ असल्यामुळे डाळ लवकर शिजत नाही. सो जरा 1-2 शिट्ट्या तुमच्या कुकरनुसार जास्त घ्या. चला हे दोघं चाललेत फिरायला. सो मला थोडंसं रिलॅक्सेशन मिळेल हार्दिककडून तरी, म्हणजे हा मला त्रास देणार नाही एवढं तर नक्कीच. सो हे छान दोघं फिरायला चाललेत. बघा ह्यांचं प्रेम. आणि हे दोघं गेल्यामुळं मी काय हार्दिकला खाली घेऊन गेलीच नाही फिरायला. हाच छान त्यांच्यासोबत जाऊन फिरू. कुणाच्या घरी अशा सीन्स असतात बघा. ह्या गाड्या माझ्या भांड्यांच्या रॅकमध्ये, काय करायचं मुलाचं. आणि इथे बघा राडा, हा खूप पसारा करतो बाबा हार्दिक खरंच.
असो चला, मी आज बनवणार आहे शिप्पी आमटी. नवीन काहीतरी नाही आहे. मी जेव्हा हॉस्टेलला होते ना तेव्हा माझी एक फ्रेंड होती, तिनेही केली होती. ती माझी रेसिपी लक्षात आहे. मी कधी केली नाही आजवर स्वतःहून. म्हटलं चला आपण पण ट्राय करूयात आणि तुम्हाला पण सांगूयात कशी बनते आणि कशी लागते. सो मी तुम्हाला आता दाखवलंच, मी डाळ शिजवून घेतली आहे. आता त्याची रेसिपी बघूयात. सो मी इथे एक पळी तेल टाकलं, मोहरी छान तडतडून द्यायची आहे, जिरी, कढीपत्ता, आणि हे वाटण. आता हे वाटण कशाचं आहे तर ह्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं, लसूण, टोमॅटो, परत कांदा, भाजलेला कांदा, तर हे सगळं ह्याच्यामध्ये आहे. छान परतलंय. ह्याच्यामध्ये मी टाकते हळद, थोडासा कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, आणि आपला घरचा मसाला. मीठ, आणि ही डाळ शिजलेली ह्यामध्ये टाकायची. आपली शिप्पी आमटी, ह्याला छान उकळी येऊन द्यायची आहे. आता मला माहीत नाही हा कुठल्या भागातला प्रकार आहे, म्हणजे कुठल्या भागातली आमटी आहे. मी एक तर पुण्याची आहे, मला माहीत नाही, म्हणजे पुण्यात तर ही बनवली नाही जात. आणि हां, माझं सासर पण सांगलीचं आहे. माझं सासर मी पण सांगलीची पण आहे, पण तिथे पण आत्तापर्यंत मी ऐकलेलं नाही आहे शिप्पी आमटी. सो मला माहीत नाही कुठल्या भागातली आहे, पण मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर तुम्हाला माहीत असेल ही आमटी कुठल्या भागातली आहे. चला, बाकीच्या गोष्टी आता भाकरी वगैरे सगळं झालं आहे. आता घ्यायचं भांडी घासून आणि बाहेरचा जो राडा बघितला ना तो पण आवरायचा आहे. चला, ह्या आमटीबरोबर मस्त भाकरीच खावी लागते कारण ही छान लागते. आणि मस्त कांदा खूप छान झाली होती. चला, ॲट द एंड ऑफ द डे मी इथं माझे लेन्स काढते कारण आज शूट असल्यामुळे मी लेन्स घातले होते. आणि लेन्स घातल्यावरती आज इतके डोळे लाल झाले होते, खूप दिवसांनी घातले म्हणून. पण नंतर मग सवय झाली त्याची. आणि मेकअप काढायला मी इथे माझा जो मेकअप रिमूव्हरचा पॅड असतो ना त्याच्यावरती मी युजली कोकोनट ऑइल किंवा कोकोनट ऑइल टाकून मस्त क्लीन करते चेहरा, कारण त्यानेच पटकन मेकअप निघतो. सो हे असं काहीतरी माझं स्किन केअर असतं मेकअप केल्यानंतर. सो त्यानंतर छान फेस वॉश करायचा आणि मग झालं आपलं स्किन केअर. चला, वाजले 10 वाजून गेले असते. सगळं आवरलं आहे, आता फक्त नाईट ड्रेस घालायचा आणि झोपायचं आहे. म्हटलं व्लॉग एंड करून घेऊयात कारण बऱ्याचदा व्लॉग्स एंड झाला मिस होऊन जातो. आज काय फारसं एवढं शूट पण नाही झालं, फक्त रेसिपी शूट केली. पण टेस्ट त्या आमटीची खरंच खूप छान होती, खूप छान होती. नक्की ट्राय करा, नवीन काहीतरी टेस्ट होती. आणि दुसरी गोष्ट, हार्दिकचे आजोबा आलेत, म्हणजे मी बऱ्यापैकी थोडीशी रिलॅक्स झाली आज, कारण ना तो त्यांच्यासोबतच फिरतो आहे.
ते जवळपास 3-4 वेळा ते खाली जातात, तर तो त्यांच्यासोबतच जातो. सो बऱ्यापैकी ना तो जातो, मग मी थोडीशी निवांत असते, रिलॅक्स असते की नाही का, हां ठीक आहे ते आहेत आणि बघतील त्याला. आणि त्याचं फार जमतं आहे तसं त्याचं जमतं सगळ्यांशी, पण आजी आजोबांचं जे प्रेम असतं ते तसं काहीतरी वेगळंच असतं म्हणा. सो ते आले तर छान आजचा दिवस असा रिलॅक्स मूडमध्ये गेला आणि तो पण एन्जॉय करतो. त्याला काय होतं, घरात मी फारशी अशी खाली जात नाही आणि त्याला पण घरात भरपूर होतं. तसं मम्मीकडं होतं तेव्हा त्याला मोकळंच फिरायची सवय होती आणि आता इकडं आल्यापासून जरासा आतमध्ये राहतो तो. पण असो, ह्या पण गोष्टीची गरज असते की घरात राहिलं पण पाहिजे, सारखंच बाहेर पण नको. सो पण आता ते आले तर छान बाहेर जातो येतो. 3-4 वेळा त्याचा राऊंड मारून होतो त्यांच्यासोबत. सकाळपासून तर तेच चाललं आहे त्यांच्या दोघांचं पण. त्यामुळे त्या बाबतीत थोडीशी रिलॅक्स आहे. दुपारी पण मी शूट होतं तर मी त्यांच्या जीवावर त्याला सोडून गेली होती. दुपारी शूट झालं. तो व्लॉग नक्कीच लवकर येईन, बघू पलीकडच्या साईडकडून कधी अपलोड करायला सांगतात त्याच्यावरती डिपेंड. पण तो व्लॉग पण छान शूट झाला आहे, नक्की तो बघा तुम्ही. आणि बघण्यासाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला नक्की विसरू नका. चला भेटू आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट.